नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो। बीएड कॅप ॲडमिशन संदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। आता आपण थंबनेल टाकला होता की यांनाच कॅप राऊंड 2 मध्ये संधी मिळणार आहे, तर कोणाकोणाचा यामध्ये समावेश असणार आहे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत। दिवसभरामध्ये वारंवार अनेक विद्यार्थी कॉल करत आहेत, त्यामुळे आपण आजचा हा खात्रीशीर व्हिडिओ घेऊन येत आहोत। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 25 तारखेपर्यंत ज्यांना कॅप राऊंडचा पहिल्यामध्ये कॉलेज मिळालेलं आहे त्यांना ॲडमिशन करण्याची मुदत देण्यात आली आहे। याच्यामध्ये मात्र कोणत्याही प्रकारची मुदतवाढ होणार नाही आहे। 25 तारखेपर्यंत तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये आता दुसऱ्या कॅप राऊंडसाठी कोण कोण पात्र राहणार आहे तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या कॅन्डिडेटना कॉलेज अलॉट झालेलं नाही आहे किंवा कॉलेज मिळाले नाही आहे असे सर्व कॅन्डिडेट ज्यांनी पहिल्या कॅप राऊंडसाठी प्रेफरन्स दिले होते असे सर्व कॅन्डिडेट कॅप राऊंड 2 साठी पात्र राहणार आहेत। आणि याचबरोबर ज्या कॅन्डिडेटना पहिला प्रेफरन्स सोडून इतर प्रेफरन्स लागले होते परंतु त्यांनी त्यांचा जो फॉर्म आहे ऑप्शन फॉर्ममध्ये ज्यांना कॉलेज अलॉट झालेला आहे, मी परत सांगतो की पहिला प्रेफरन्सचा क्रमांक सोडून इतर प्रेफरन्स क्रमांक लागले आणि त्याच्यामध्ये त्यांना जे कॉलेज लागलेलं आहे ते त्यांना पसंत नाही आहे, आवडलं नाही आहे किंवा फीच्या कारणामुळे त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं नाही आहे, अशा विद्यार्थ्यांनी जर आपला फॉर्म बेटरमेंट निवडला असेल त्यामध्ये 1000 रुपये तुम्हाला पे करायचे आहेत। बेटरमेंट ऑप्शन घेऊन तुम्हाला 1000 रुपये पे करायचे आहेत। जर तुम्ही ही प्रोसेस केली असेल तरच तुम्ही दुसऱ्या राऊंडसाठी पात्र राहणार आहेत। जर मी फॉर्म असाच ठेवला किंवा मी बेटरमेंट घेतलं नाही आहे किंवा सीट ॲक्सेप्ट केली नाही आहे, फ्रीज केली नाही आहे, जर असाच अर्ज ठेवलात तर तुम्ही मात्र कॅप राऊंड 2 मधून बाद व्हाल। डायरेक्ट इन्स्टिट्यूट लेवलमध्ये तुम्हाला पुन्हा नोंदणी करावी लागणार आहे। आणि याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा पहिला प्रेफरन्स लागलेला आहे ते विद्यार्थी कॉलेजमध्ये गेले नाहीत किंवा फॉर्म त्यांनी तसाच ठेवला तरी देखील त्यांचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे। तर यामध्ये लक्षात घ्या की कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला गेलो परंतु काही कागदपत्रे नव्हती, कॉलेजने मला अपात्र केलं, असेच विद्यार्थी पुढच्या कॅप राऊंडसाठी पात्र राहणार आहेत। म्हणजे तिसऱ्या कॅप राऊंडमध्ये देखील ते विद्यार्थी अर्ज करू शकतात। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट आहे की पुढचा कॅप राऊंड साधारणतः 26 तारखेला प्रत्येक कॅटेगरीनुसार म्हणजेच कॉलेजमध्ये किती ॲडमिशन झाले अशा महाराष्ट्रातील कॉलेजची अपडेट लिस्ट 26 तारखेला येणार आहे। 25 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे। 26 तारखेला प्रत्येक कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत, किती विद्यार्थ्यांचा प्रवेश झालेला आहे, कॅटेगरीनुसार कट ऑफ किती लागलेला आहे याची संपूर्ण माहिती आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि साधारणतः 19 तारखेला कॅप राऊंड दुसरा जो प्रसिद्ध होणार आहे तर त्याची माहिती देखील सायंकाळी 5 वाजल्यापासून उपलब्ध होणार आहे। तर या संदर्भात वेळोवेळी माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाईल। तर आत्ताची ही महत्त्वाची अपडेट नक्की शेअर करा। 25 तारखेपर्यंत मुदत आहे, लवकरात लवकर तुम्हाला या प्रोसेस बेटरमेंट असेल, फ्रीज असेल तर अशा ह्या प्रोसेस तुम्हाला करायच्या आहेत। तर आत्ताची ही माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। बीएड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।